दादा आपलं नाव सांगा. सोन्याबापू सहादेव शेंडगे, कुठल्या गावचं आपण? कातेवाडी. आपल्या कुरुल गटातनं 2 उमेदवार उभारलेले, हां सचिनदादा जाधव हां आणि उमेश पाटील. हं, तर हे दोघं पण रिंगणामध्ये सध्या आहेत. हां. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते सचिनदादाबद्दल आपलं म्हणजे हे आहे, पूर्ण नेतृत्व आहे. आणि 10 वर्ष झालं आम्हाला जे आहे ना त्यांचं सहकार्य आहे. कशाच्या बाबतीत सहकार्य? कारखान्याबाबतीत सहकार्य आहे. म्हणाल तेव्हा टोळी देते ती, म्हणाल तेव्हा सेवा असते. कारखान्यावर गेल्यानंतर किंवा आपली काय अडचण असली तर हे करते ती. मग काय उमेश पाटील यांनी काय काय काम केलं नाही का असं तुम्हाला वाटते का? काय नाही आपलं तर देखत नाही काय. आपला त्यांचा संपर्क बी आला. भाई आपलं नाव काय? तुकाराम बिरदेव मासाळ, गाव? गाव कातेवाडी. तर आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषद 2 उमेदवार आहेत सध्या हां. रिंगणामध्ये येते. हं. आपले सचिन जाधव आणि उमेश पाटील. तर त्या दोघांपैकी तुम्हाला म्हणजे कातेवाडीतनं किंवा तुम्हाला वैयक्तिक दोघांना काय वाटतं? वैयक्तिक म्हणजे काम चांगलं आहे बरं का आपल्या चेअरमनचं. कोणते चेअरमन? ही सचिन दादाचं काम एकदम व्यवस्थित आहे. कारण आमचा ऊस वगैरे 10-12 वर्ष त्यांच्याकडे जातं आहे. सहकार्य चांगले करते, त्यांचे कर्मचारी पण सगळे व्यवस्थित सहकार्य करते. रस्ते वगैरे पण त्यांनी भरून दिले ती. बिलाचं वगैरे पण काय त्यांची तक्रार नाही. म्हणजे आत्तापर्यंत तर त्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि इथून पुढं पण आम्ही त्यांना मतदान देऊ आणि ते निवडून आल्यानंतर पण आम्हाला बरेच सहकार्य करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि काम वगैरे व्यवस्थित आहे. टोळ्याची वगैरे मागणी केली तर त्यांनी वेळेच्या वेळेला आमची दखल घेतलेली आहे. त्यामुळं आमचं त्यांच्याविषयी आमच्या मनात काही खंत नाही आणि आमचं 100% मत त्यांनाच पडेल असं मी सांगतो. दादा नमस्कार. नमस्कार, बोला की. आपलं नाव काय आहे? महादेव जमदाडे. आता काय वैरण ती कुठे घेऊन चाललेत आपण? वैरण आपली जनावराला कातेवाडी. कातेवाडीचे आहेत का आपण? कातेवाडीतच हा. मग दादा आता जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन येते. हो, आता चालू आहे ते आता. हो लागलीत की. तर त्यात 2 उमेदवार आहेत ते, हम्म. उमेश पाटील आणि आणि- सचिन दादा. हो, तर त्यांच्या दोघांपैकी आम्हाला जरा दोघांपैकी काय सांगितलं तर? दोघापैकी ह्यांचा थोडा जास्तच कोल आहे, कोणाचा? सचिन दादांचा. सचिन दादांचा. हां, मग कारण- त्यासाठी म्हणजे तुमचं काय काम केलं त्यांनी? आणि रोडची कामं केली, कारखान्याची कामं चांगली आहेत त्यांची. हां, आतापर्यंत बी पण त्यांनी येणं जाणे केल्यामुळं चांगली त्यांच्याकडे लोक, भाजपची लोक त्यांच्याकडे आहेत. आमच्यातली बरीच लोक त्यांच्या बाजूने आहेत. हां. आणि तुमचं ऊस वगैरे नेला का त्यांनी? हां, नाही आपल्याकडे ऊस नाही, हां. पण गावालाच सारखे असते ते, बघते ते. परत रस्ते चांगले केलेत मध्ये. हां, तुमच्या गावातले? हो चांगले रस्ते केलेत. धन्यवाद. हां. दादा आपलं नाव सांगा. मी सुधाकर श्रीधर ओहाळ, कातेवाडी. गेले 9 ते 10 वर्ष माझा ऊस कारखान्याला जातो आहे. कोणत्या? जकरा शुगर फॅक्टरी सचिनदादांच्या कारखान्याला जातो आहे. उद्योग क्षेत्र असू द्या, बँकिंग असू द्या किंवा इतर पर्सनली आपण जर स्वतः जाऊ त्यांच्याकडं तर ते कोणत्याही कार्याला त्यांनी नाही म्हणत नाहीत. आता माझं स्वतःचं एक उदाहरण सांगतो. मी गेल्या वर्षी भयानक अडचणीत होतो. मी इथलेच आमचे शेजारी त्यांना घेऊन मी कारखान्यावर गेलो होतो. उचल घेण्यासाठी गेलो होतो, पण साहेबांनी आम्हाला 2-3 दिवसावर बिले मिळतील, उचल घेऊन स्वतःचा तोटा करून घेऊ नका असं म्हणून स्वतः आम्हाला चहा पाजून पाठवलं. त्यामुळं मी तर 100% आहेच त्यांच्याबरोबर मी किंवा त्यांना मतदान करणारच आहे. पण आमच्या कातेवाडी गावचं 100% मतदान त्यांना होऊ शकते आणि आम्ही त्यांच्याबरोबरच. आमचं पण दादा तुम्ही सचिन दादांबद्दल बोलताय. सचिन दादांनी तुम्हाला काय मदत केली किंवा हे त्याबद्दल सांगू शकता का? सांगू शकतो की. कारण कर्ज पाणी जर बाबा आपणाला जर कर्ज पाहिजे असलं त्यांच्या बँकेचं तर ते तुरंत देते. ते पुन्हा खत पाणी म्हणाल तेव्हा काय अडचण आपली सांगितली की त्यांनी लगेच सॉल्व करते ती. कोण करते? सचिनदादा जाधव. कारण का आपणाला 10 वर्ष त्यांनी झालं की आपला ऊस तिथं जातोय, पण दुखवलं नाही आपणाला कधी काय त्यांनी. आणि कुठल्या गोष्टीला काय कमतरता नाही मागितले की हे असतंच, सहकार्य असतंच. मुले लग्नाचं असू द्या किंवा खत पाणी असू द्या, कुठल्या अडचणी असू द्या, कुठलं कर्ज मागायला जाऊ द्या, काही अडचणी येत नाही. धन्यवाद. दादा आपलं नाव सांगा. नमस्कार, मी श्रीरंग सदाशिव घोडके, मेरेगावचा रहिवासी आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागली. हं. कुरुल गटातून 2 उमेदवार आहेत. त्यांची म्हणजे माहिती करू. हां, माहिती आहे ती. कोण कोण आहे ते? आमच्या पंचक्रोशीतील एक नवीन उद्योजक आणि अनेक संस्थांचे मालक असणारे सचिन बिरप्पा जाधव
हे आहेत आणि घोडेश्वर पंचायत समिती गणातून असलमभाई चौधरी हे 2 आमचे उमेदवार आहेत. आणि उमेश पाटील पण रेसमध्ये आहेत सध्या हां आहेत की. सचिन जाधवांच्या हां विरोधात. आहेत की. तर या दोघांच्या बद्दल तुम्हाला काय म्हणजे वाटते असं का तुमच्या वैयक्तिक आणि तुमच्या मिरी गावातून? माझ्या मिरी गावातून किंवा वैयक्तिक सांगायचं म्हणलं तर आमचे जे जकराय शुगरचे सर्वेसर्वा सचिन जाधव साहेब जे आहेत त्यांचं कर्तृत्व आज 12 ते 13 वर्ष झालं संस्था स्थापन होऊन शुगर या ठिकाणी कारखाना निर्माण झाला. ह्या पंचकृषीमध्ये ज्यावेळेस लोकांना मालकतोड करावी लागत होती त्यावेळेस त्या ठिकाणी हा कारखाना उभा राहिला आणि शेतकऱ्यांचं जे दयनीय अवस्था आहेत ते दूर झाल्या. जो भीमा कारखाना कधीमधी बंद राहायचा ह्या अडचणीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. पण सचिन मालकांच्या अगदी योग्य निर्णयामुळं आणि चांगल्या नियोजनामुळं आमचा ऊस त्या ठिकाणी वेळेवर जातो. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर जाधव साहेब आहेत ते प्रत्येक गावामध्ये जातात. त्या गावातील ज्या अडचणी आहेत ते सार्वजनिक उत्सव असू द्या, धार्मिक उत्सव असू द्या, स्वतः त्या ठिकाणी खर्च करून ह्या मिरी गावामध्ये हे मंदिर जे आपण उभारलो आहे आता पाठीमागं जे जगदंबेचं मंदिर दिसतं आहे त्या मंदिरासाठी देखील त्यांनी लाख मोलाचं योगदान या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. म्हणजे सचिन जाधव साहेबांनी तुमच्या गावासाठी काय केलेलं आहे असं हां तुम्हाला म्हणायचं आहे? हां माझ्या गावासाठी नाही, प्रत्येक ठिकाणी एक संस्था म्हणून आणि ती उभारणं गरजेचं आहे. आणि जकराय शुगर ही माझ्या एकट्या गावासाठी नाही तर ह्या जिल्हा परिषद गणामध्ये असणारे 17 गावांना देखील एक दिलासा देणार आहे. तुम्हाला आता या कुरुल गटात जे 2 उमेदवार आहेत रेसमध्ये हां. उमेश पाटील आणि सचिन जाधव त्यांच्यावर म्हणजे तुमचं मत वैयक्तिक मत कोणाला असेल? माझं वैयक्तिक मग सचिन जाधवांनाच असणार आहे, कारण मी एक शेतकरी आहे. माझा जो ऊस त्या ठिकाणी न वाळता आज सकाळी तुटल्यानंतर संध्याकाळी माझा ऊस त्या ठिकाणी गाळपात जातो आहे. 50 किलोमीटर ऊस जाणं आणि 10 किलोमीटर ऊस जाणं याला जमीन आसमानचा फरक आहे. आणि असं नाही की आतापर्यंत स्थापन झाल्यापासून कधीही 1 रुपया कमी नाही, दरामध्ये कधी तफावत नाही. आणि जो बंधाऱ्यासाठी त्या ठिकाणी 4-5 गावं विसंबून आहेत, स्वतःहून त्या ठिकाणी दरवर्षी स्वतः त्या ठिकाणी लोखंडी त्याच्या दरवाजा आणणं, स्वतः वैयक्तिक 1-1.5 लाख खर्च करून त्या ठिकाणी प्रत्येक पुराच्या वेळेस बंधारा फुटतो त्यावेळेस त्या ठिकाणी मजबूत बांधून घेणं, ह्या सर्व गोष्टी ते करत असतात. आणि त्या ठिकाणी कुणालाही या ठिकाणी असणाऱ्या नागरिकाला तिथं जाऊन उभारायची गरज नाही. ते स्वतः त्यांची माणसं पाठवून अगदी योग्य रीतीनं काम करतात. म्हणजे सचिन जाधवांना तुम्ही मदत करणार असं सिद्ध आहे. हे 100% जे सचिन जाधव आहेत ते आमचे ठाम नेतृत्व आहे आणि आमच्या गावासाठी किंवा या पंचकृषीसाठी एक नवीन उमेद आहे. त्यांनी गरज आहे आम्हाला त्या ठिकाणी निवडून येण्याचं. आणि राज्यात देखील सरकार त्यांचं आहे त्यामुळे निधी येणारच, जे रस्त्यांच्या अडचणी आहेत ते देखील सुटणारच. त्यांच्या कारखान्यालाही गरज आहे, आम्हालाही गरज आहे, त्यामुळे ते धडाडीनं कार्य करणार ह्याची गॅरंटी आम्हाला 100% आहे. धन्यवाद.